शहरातील स्थानिक गुन्हे शाखा 1च्या पथकाने मेफिडॉन एमडी या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टिप्पर गँगच्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारांसह अटक केली आहे. मुंबई येथील साईनाका पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात नाशिकजवळील शिंदे गावात अंमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला होता. त्यानंतर नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूर, संभाजीनगर, पालघर, पुणेसह अनेक जिल्ह्यात छापे टाकत एमडी सह इतर असा कोट्यावधींचा माल हस्तगत केल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शहरात अंमली पदार्थ विषयक घडामोडी थांबल्या असे वाटत असताना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या विभाग 1ला पाथर्डी शिवारात संशयित निखिल पगारे हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा टाकत पगार याला अटक केली आहे. यावेळी कुणाल घोडेराज व त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 लाख रुपयाची 20 ग्रॅम एमडी पावडर हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशिकमध्ये अजूनही एमडी या अंमली पदार्थाची विक्री आणि पुरवठा होत असल्याचं दिसून आलंय. दरम्यान पोलिसांकडून निखिल आणि कुणाल हे दोघे एमडी कोणाला विक्री करणार होते, त्यांच्याकडे एमडी कुठून आली आणि त्यांची आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणेही तितकेच गरजेचे आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ मुक्त करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे गुन्हे शाखेस येथे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती भेटली की टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार निखिल पगारे व कुणाल घोडेराव हे हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. माहिती भेटल्यावर आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिली. वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचे 20 ग्रॅम एमडी पदार्थ जप्त केला व त्यांना अटक केली.